आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मावशी कुठे? त्या जिथे असतील त्यांना तिथून घेऊन ये पटकन जा. ते सकाळीच बाजारात गेलेत. काय झालं मला सांग. कलशातलं तीर्थ गायब आहे. कमलाईला सांगितलं होतं ना मी नीट ठेवायला. नक्कीच या घरातल्या कोणाचं तरी हात आहे. डॉली आई, मीच कलशातलं पाणी तुळशी वृंदावनात टाकलं. शक्ती, मूर्ख आहेस का? गुरुजींनी तो कलश आपल्याला कशासाठी दिलाय माहितीये ना तुला? का वागलीस तू असं? शक्ती, मला खरं खरं सांग, कुणाचं डोकं या मागे? नाही, नक्कीच तुझं डोकं नाहीये. मला खरं खरं सांग, कुणी सांगितलं तुला हे करायला? मी काय विचारतेय गप्प काय? तू बोल पटकन, तुला माहिती माझा राग कसा आहे. आदिती ताईसाठी हे सगळं केलंय. आदितीसाठी म्हणजे? गुरुजींनी हा कलश आपल्याला वाईट शक्तीने आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी दिला होता. पण आदिती ताई तर दुष्ट नाहीये ना. मला नीट सगळं समजावून सांग, काय म्हणायचंय तुला? काल रात्री आदिती ताई मला भेटायला आली होती. तेव्हा हा कलश तिला घरात येण्यापासून अडवत होता. ती बाहेरच उभी होती. आजवर आदिती ताईने आपल्याला कित्येक संकटातनं वाचवलंय. या घरावर जसा माझा हक्क आहे तसा तिचाही आहे. मग तिनं घरापासून का लांब राहायचं? उलट तीच मला रक्षा कलश बाहेर नेऊ नये म्हणून विनंती करत होती. मी तिचं ऐकलं नाही. मला मान्य आहे आपण आपल्या रक्षणासाठी रक्षा कलश आणलाय, पण मला आपल्या रक्षणापेक्षा आदिती ताईने आपल्यासोबत असावं असं मला वाटलं. ती आता जगासाठी जिवंत नसली तरी आपल्यासाठी ती आपल्यातच आहे. हो नाही? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. म्हणजे ह्या कलशामुळे आदितीला त्रास होणार हे मी गुरुजींना सांगायला हवं होतं. माझ्या लक्षात कसं नाही आलं? जे माझ्या लक्षात आलं नाही ते तुझ्या कसं काय लक्षात आलं? इट्स ओके आई, तुझी चूक नाहीये. आई आदिशक्ती, मला नाही माहिती तुझ्या मनात काय चालू आहे, पण आज हे जे काही घडलंय त्यामागे नक्कीच तुझं काहीतरी प्रयोजन आहे. आजपर्यंत तू नेहमी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीस. प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढलंस. माझ्या एका लेकीने तिच्या जुळ्या बहिणीच्या प्रेमापोटी का होईना पण या कलशातला तीर्थ तुळशी वृंदावनात विसर्जित केलं. मला नाही माहिती उद्या काय घडणार आहे, पण जर काही वाईट घडणार असेल तर तू नक्कीच आमचं रक्षण करशील याची मला खात्री आहे. तुझी कृपा दृष्टी आमच्यावर कायम राहू देत. मी या कलशातलं तीर्थ टाकून चुकीचं केलं का? तुझी काही चूक नाही. बहीण म्हणून तुला जे करायला हवं होतं ते तू केलंस.
ताव मारा मिसळीवर पाणी आलंय माझ्या जिभेवर. ओ बाबा, ओ खाऊन घ्या ना, माझे हात दुखत आले, खाऊन घ्या एकदा. अगं अगं मिसळी अशी कशी फसली. किंग बॉस, किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी मला असं वाटतंय, माझ्या डोक्यात एक शंका आहे. आज या बाबाचा वाढदिवस नाही, म्हणजे उपवास आहे बहुतेक. किंग बॉस, खूप वेळ झाला, त्याने डोळेच उघडले नाहीयेत. बाबा, ओ मांत्रिक बाबा, आजही तुम्ही काहीही खाल्लेलं नाही. हे बघा, असं करू नका, काहीतरी खाऊन घ्या. मान्य तुमचा इगो दुखवलाय, पण एकदा का एखाद्या गोष्टीचा निश्चय केला की जोपर्यंत मैत्रीला नरकाची वाट दाखवत नाही तोपर्यंत या घरात अन्नाचा कण काय पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. आला का ध्यानात? जसं की 2 दिवस न जेवल्याने यांच्या मनासारखं झालं. सुरुवात तर काल रात्रीपासूनच झाली आहे. मैत्रीच्या घरातील कलश घराबाहेर गेलाय. काय? हे कसं घडलं आणि कोणी केलं? तिच्या लेकीनं शक्तीनं घरातल्या कलशाचं पाणी बाहेरच्या तुळशीत स्वाहा केलंय. आमचा विश्वास बसत नाहीये. बर, ते ठीक आहे. आता पुढे काय करायचंय? तुमची पुढची खेळी काय आम्हाला सांगा. कळल जे घडल ते आपसुकच कळल. आता मी काय तुम्हाला सांगणार नाही. आला का ध्यानात? हसला कसला काय बाबा? त्याच्यासाठी खास एक्स्ट्रा झणझणीत सॅम्पल बनवून आणलं आणि हा न खाताच निघून गेला. आपण एक सॅम्पलच आहे. हो ना, आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. काय आहेत ना हे दोन्ही सॅम्पल? माझा नाश्ता आणि माझा डबा झाला. 2 मिनिट बाळा. 2 मिनिटाची 2.5 मिनिटं नाही झाली पाहिजे. 2.5 नसतं ग, 2.5 म्हणतात त्याला. ते मला काही माहित नाही. आता मी आकडे मोजणार आहे. टिक टिक 1, टिक टिक 1.25, टिक टिक 1.5, टिक टिक 2. काय म्हणालात मॅडम? 2च्या आधी 1.5. 1.5 नसतं ग बाळा, 1.5 असतं. थांबा तुला सांगते. म्हणजे आता बघा, या 2 इडल्या आहेत बरोबर. ह्याच्यात अर्धी इडली मिक्स केली काय होतात? 2.5 इडल्या. आणि एका इडलीत अर्धी इडली मिक्स केली तर काय होतं? 1.5 इडली. आलं लक्षात? आई, तू का आता माझ्या घरातच शाळा देणार आहेस? तू ना शाळेची शिक्षिका व्हायला पाहिजे होती. म्हणजे आमच्या वर्गातल्या मस्तीखोर मुलांना काय ते तुतासारखं सरळ केलं असतं. तेच ते तुतासारखं सरळ केलं असतं. झालं? ह्या खाऊन जातो. चल मी टिफिन भरते पटकन. काय हात जड झालेत का? हातात खायचे त्राण नाही येत वाटतं. शक्ती, गपचूप खाऊन घ्या. स्वतःची कामं स्वतः करायला शिका आता. मी स्वतःची कामं स्वतःच करते. एक दिवस भरवलं असतं काय होतं? आई आपल्या बाळाला असं भरवते का? म्हणजे आई बाळाला कसं कडेवर घेऊन एक घास चिवचा एक घास गावचा असं करून भरवते ना.
पण ते बाळाला ना आपण आता बाळ राहिलेलो नाही आहोत, मोठं लपड झालेलो आहे. तूच नेहमी म्हणत असतेस की तू अजून लहान आहेस, तुला काही कळत नाही, आणि कडेवर घेऊन लाड करायचं म्हटल्यावर नाही म्हणतेस. हे चुकीचं आहे. माझी आधीची आई मला रोज कडेवर घेऊन बरवायची. ती कधीच मला असं म्हणाली नाही तू मोठी आहेस म्हणून. मला असं नाही भरवता येणार बाळा. मी इथे बसून भरवू? नाही, मला वाटलं होतं मी जेव्हा बाळ होते तेव्हा तुला मला एक घास चिवचा एक घास खाऊचा असं भरवता आलं नसेल, म्हणून तू मला आता भरवशील. पण तुझी इच्छाच नाहीये. आदिती ताई किती लकी होती ना, तिला तिच्या खऱ्या आईकडून लाड करून घेता आले. तू तिला कडावर घेऊन भरवलं असशील ना. जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत आहे तुला? आणि आदिती बद्दल म्हणतेस ना, आदिती माझं गुणी बाळ होतं. स्वतःची कामं स्वतः करायची. ती अजिबात कुणावर अवलंबून नव्हती. स्वतःचं ताट स्वतः सिंक मध्ये जाऊन ठेवायची. फार गुणी बाळ होतं ते. आणि तू एक नंबरच्या आळशी झालीयस. वय लहान पण वार्ता महान. काहीही असेल, आदिती आणि शक्ती एकसारखे दिसत असतील तरी त्यांचा स्वभाव सारखा असेल असं नाही ना. आदिती गरीब गाई सारखी आणि मी चपळ हरिणी सारखी. कधीच कोणाच्या जाळ्यात बसणार नाही. हो माझं हरणाचं पिल्लू ग ते. चल तुझे लाड करते. ये बाळा, या कडेवर घेते. हा ओय गो देवा, बापरे जरा जास्त जड आहेस ना. माझं गोंडस फार नको लाड. चला हा करा आता. असं नाही, गोष्ट सांगत बरं. फार आगाऊ झाली असा चिमणाबाई. तर गोष्ट सांगायची नाही का तुला. एका गावात एक मोठं घर होतं. त्या घरात एक छोटीशी मुलगी होती. मुलगी दिसायला सुंदर, तिचं रूपडं म्हणजे एकदम तेजस्वी, पण हरणासारखी होती चपळ. आणि बोलायची मात्र चुरू 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 की अख्खं गाव तिला वैतागून गेले. आपलं वय किती, आपण बोलतो किती ह्याचं काही भान नसायचं तिला. आणि हट्टी पण खूप होती. बिचारी आईचा संयम सुटला. तिचे हट्ट पुरवून पुरवून दमून गेली बिचारी. आणि मग काय केलं, त्या मुलीला शिक्षा देण्यासाठी भर उन्हात तिला उभं केलं. आणि ती मुलगी मी होती. छे छे, पुस्तकातली गोष्ट आहे. बाळा खूप जड आहेस तू. माझे हात दुखतायत. मी तुला इथे बसवू चालेल प्लीज? ठीक आहे, पण गोष्ट सांगायची. हा ओके. आई ग काय सांगत होते मी गोष्ट. तर आई तिला भर उन्हात उभं करते. ती मुलगी तापून तापून करपून जाते. मग इतकी करपते की तिला काही बोलताच येत नाही. पण मग आईला तिची दया येते. शक्ती, तू खूप लकी आहेस. मी खूप मिस करते मुमेंट. आणि आज मी जिवंत असते तर किती बरं झालं असतं. किती आणि काय काय स्वप्न बघितली होती मी. फॉरेन ट्रिप, ब्रँड न्यू कार, माझ्या रावसाहेबांसोबत लग्न. मी सोशल मीडियावर वाचलं होतं. कितीही मेहनत केली आणि आपल्या मनासारखं काही झालं नाही ना, तर असं म्हणतात सगळी मेहनत केल्या. एक मिनिट, टेन्शन आलंय यार. डॉली, तुला कितीदा आवाज दिला जेवायला ये म्हणून, का नाही आलीस? मला भूक नाहीये. असं करू नये. असं मला चालणार नाही. उठ उठ उठ. आम्ही सगळे तिकडे खाली जेवतोय आणि तू इथे उपाशी राहणार. असं चालणार नाही. हा घे घे बेटा. हे बघ, थोडस खा.
नको म्हटलेलं कळत नाही का मम्मा तुला एकदा? डॉली काय झालंय तुला? समोर आलेला अन्नाचा अपमान करायचा नसतो, कळत नाही तुला? अन्नाचा अपमान? या घरात उठसूट आपला अपमान होते ते बरं सहन करतेस मम्मा तू? त्या यशने आपल्याला घराबाहेर जायला सांगितलं आणि आपण शेमलेस सारखं अजूनही या घरात राहतोय. आपण ना सेल्फ रिस्पेक्ट टोटली गमावलीये. त्यापेक्षा आपण त्या झोपडपट्टीत मानानं राहत होतो ना तेच बरं होतं. नाही मम्मा, इथे ना आपली काहीच व्हॅल्यू नाहीये. या घरात नोकरांना डोक्यावर घेऊन नाचतात, आपण घरातले असून आपल्याला परक्यांसारखं वागवतात. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. ए माझी डॉलुडी डॉलुडी माझी कुडुली. मामा प्लीज यार. अक्का अगं काय झालं हिला? हिचं नसलेलं डोकं काऊन बितरलं एवढं? अरे यशनी घर सोडून जायला सांगितलं ना म्हणून रुसलीये. आज जेवली सुद्धा नाही. घास भरवायला गेली ना तर उडवून दिला कार्टीनं. डॉली बेटा असं चिडचिड करायचं नसतं ना बाप्पा. चिडचिड नको तर काय करू मामा? डोक्यावर बर्फ आणि मनावर नको ठेवू ना बाप्पा. निघेल, नक्की निघेल. यातून सुद्धा काहीतरी मार्ग निघेल. आपण अजूनही या घरात का राहतोय हेच मला कळत नाहीये मामा. का त्या यशने धक्के मारून आपल्याला बाहेर काढायची वाट बघतोय? तो असं कसं करेल? आणि त्याने असं केलं तरी आपण तसं घडूच द्यायचं नाही, की नाही? काय असा काही आपल्या गाडीचा हँडब्रेक दाबून धरायचा ना की गाडी तसूभर पुढे गेली नाही तरी चालेल. हा पण अजिबात मागे आली नाही पाहिजे. तुला शेवटचं सांगूनच टाकतो ना, जोवर तुझं लग्न ठरत नाही तोवर आपण इथून कुठेच जात नाही. माझं लग्न होण्याआधीच तो यश आपल्या सगळ्यांची घराबाहेर वरात काढेल. हो हेही खरंच आहे. अक्के तू काहुनीच्या बोलण्याला तू जरा दूर राहिली. अगं मी काय बोलून राहिलो, कशासाठी बोलून राहिलो हे समजून घे ना जरा. आपण या घरात राहिलो ना तर आपल्या डॉलीसाठी श्रीमंत स्थळ येण्याची चान्सेस जास्त आहेत. आपण जर परत त्या आपल्या जुन्या खुराड्यात त्या झोपडीत गेलो ना तर आपल्या डॉलीला 10 ते 6 या वेळेत 15 ते 20 हजार रुपये कमावणाऱ्या पोरांची स्थळ येतील ना. नको यापेक्षा मी सिंगल राहिलेलं मला बरं आहे. आयुष्यभर सिंगल राहील मी. अगं सिंगल राहण्यापेक्षा याच घरात कसं राहता येईल याचा विचार कर. एक वेळ आहे ना गरिबीकडून श्रीमंतीकडे येताना काही वाटत नाही, सोपं असतं ते. नाही म्हणजे झाला ना तर आनंदच होतो. पण जर श्रीमंत अनुभवली आणि त्याच्यानंतर उलटा प्रवास सुरू झाला, खूप वाईट असतं ते, खूप वाईट असतं. एक तर आपण अशी उलट्या काळजाची माणसं. अरे आयुष्यभर कधी कोणाला माणूस समजलं नाही, कोणाला कसली मदत केली नाही, मग आपल्याला कोणी मदत करेल याची काही शाश्वती नाही ना. या एकाच घराचा आपल्याला काही तो आधार आहे. हे घर जर सुटलं ना आपल्याकडून सगळं काही सुटलं. आपल्यामध्येच आपल्या एकमेकांचा हात सुटायला फार वेळ लागणार नाही अक्का. हे बघ दादा जे बोलतोय ना ते पटतंय मला. आता परत उलटा प्रवास करायचा नाही. गरिबीमुळे मी माझ्या पोटच्या पोराला चांगलं शिकवू नाही शकले, पण या यशला नीट शिकव. हा आणि त्याच्यामुळेच आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला मिळाला आणि म्हणूनच मैत्री त्याच्या आयुष्यात आली. आणि या एवढ्या संपत्तीचा तो वाटेकरी झाला. मग त्याच्यात खारीचा वाटा आपला आहेच की. आणि किती आणि काय काय उपकार केलेत की त्याच्यावर, त्या उपकारांची परतफेड त्याला करावीच लागेल. त्याच्यामुळे आणि त्याच्या बायकोमुळे माझा प्रिन्स वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये. मग त्याच्या माघारी सावत्र असली तरी आई म्हणून माझा सांभाळ करणं त्याला कायद्याने बंधनकारक आहे. बरोबर, अगदी बरोबर बोलून राहिली आता तू. आम्हाला दोष देतोय आणि स्वतः नामानिराळा होतोय. अक्के पतंग आबाळात किती बी उंच झपावलं ना तर त्याची फिरकी दुसऱ्याच्या हातात असते ना. ज्याच्या हातात ती फिरकी असते ना तो ठरवतो हा किती उंच उडेल म्हणून. तुला सांगतो यश नावाचा पतंग एक दिवस मी खाली आणणार, त्याला त्याची जागा दाखवणार
तरच नावाचा दगडू. हे बघ बेटा, उपाशी राहून त्यांना काही फरक पडणार नाहीये. म्हणून जे आपल्या हक्काचं आहे ते माझात पोटभर खायचं आणि अशी हार मानून घराबाहेर नाही पडायचं. मी पडणार नाहीये आणि तुम्हाला असं वाऱ्यावरही सोडणार नाही. जेवण घे बेटा. कांदे बटाटे घ्या ताई, घ्या दादा, काका, भाऊ, कांदे बटाटे. अतुल काका दार उघडा. कांदे बटाटे हवेत का? 100 रुपये किलो. 100 रुपये एवढे महाग? परदेशातले कुठलेही असू दे, 100 रुपये किलो कांदे. अतुल काकांच्या डोळ्यातून पाणी येईल. ऐका हो ऐका, कांदे आहे महाग पण चिरताना डोळ्यात नाही येणार आग. ऐका हो ऐका. आई तुम काकांना कांदे बटाटे नको त्यातलं. चल कांदे बटाटे ऐका हो ऐका. आता चला आवरा चला. नाही नाही नाही, तू मला बाहेर खेळायला पाठवत नाहीस, मग तुला माझ्या बरोबर खेळावंच लागेल.